तर एकंदरीतच पैशांच्या अभावी पैसे नसल्यामुळे तर त्याच्या अनुषंगाने पुढची पाऊल उचलले जाईल, उचित निर्णय घेतले जाईल. उचित जर आवश्यकता लागली की खऱ्या अर्थाने नेग्लिजन्स होता तर त्याच्या अनुषंगाने कारवाई पण प्रस्तावित आपण करू शकतो. पुणे हे मेडिकल हब आहे सर. पुणे हे मेडिकल हब आहे. नाही, आम्हाला 2 दिवसामध्ये रिपोर्ट देण्यासाठी आम्ही सांगितलं आहे सिव्हिल सर्जनला. 2 दिवस लागतात, जास्त काही याच्यामध्ये वेळ लागत नाही आहे. त्याच्यामध्ये ते स्टेटमेंट घेणार, त्याचे जे तेव्हा इलाज चालू होता तर त्याचे केस पेपर वगैरे ते बघणार आणि त्याच्या अनुषंगाने आमच्या इकडे रिपोर्ट सबमिट करतील. त्या रिपोर्टच्या आधारावर आम्ही पुढचा निर्णय घेऊ शकतो. सर, अनेक रुग्णांच्या असं तक्रार आहे की एकाच डॉक्टरांकडून अशा पैशांची मागणी होते आणि हलगर्जीपणा दिसून येतो. हां, नाही, मला याच्याबद्दलही मला सांगितलं गेलेलं आहे. तर आपण आमच्या जेव्हा सिव्हिल सर्जन याची चौकशी करतील किंवा त्या हॉस्पिटलमध्ये जातील तर त्यांना आम्ही हाही निर्देशित केलेलं आहे की त्या ठिकाणी जे बाकीचे पेशंट आहेत त्यांनी थोडे स्टेटमेंट त्याचेही विचारून घ्यावं, जेणेकरून आपल्याला एकूण काय पद्धतीने परिस्थिती चालू आहे त्याच्या लक्षात एक्झॅक्टली येणार आहे. आता आम्ही त्याच्यासोबत त्याच्याबद्दल भाष्य करणे बरोबर येणार नाही, कारण रिपोर्ट आधी येणे आमच्यासमोर आवश्यक आहे. सर, खरं तर पुणे हे मेडिकल हब म्हणून पूर्णपणे अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि अशा पद्धतीनं जर काही घटना घडत असतील तर पुण्याला हा कलंक लागू शकतो. आणि कलेक्टर म्हणून तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी अशी आहे की अशा लोकांना मुजोरीपणा जे करतात त्यांच्यावर कडक कारवाई करा. डेफिनेटली, म्हणूनच आपण इमिडिएटली पाहून उचललेले आहे आणि योग्यची टीम पण स्थापित केलेली आहे. आणि तुमचं बोलणं पण बरोबर आहे. पुण्याला आपण तसाही टुरिझम स्थळ म्हणून आता डेव्हलप करण्याचा नवीन आपला एक विजन घेतलेला आहे. आदरणीय दादारचाही ते विजन आहे आणि त्याच्यामध्ये मेडिकल टुरिझम एक मोठा भाग आहे. यासाठी मात्र आपल्या देशाचे आणि बाहेरच्या देशाचे पण येतात. तर सर्वांची जबाबदारी आहे, प्रशासनाची जबाबदारी आहे, सर्व हॉस्पिटलची पण जबाबदारी आहे, मीडियाची सुद्धा जबाबदारी आहे, जे तुम्ही केलेली आहे, पार पाडलेली आहे की अशा प्रकारची घटना समोर घडत असेल तर आपले समोर आले पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारच्या कुठल्याही पुढे गोष्टी होऊ नये, योग्यचे पाऊल उचलले जातील आणि मेडिकल टुरिझम म्हणून जे तुम्ही आता बोला त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सांगितलं की या प्रकरणाची सखोल तपासणी केली जाणार आहे. जर कुणी गुन्हेगार असेल तर त्यावरती